नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आपण पुन्हा आता एका नवीन चॅप्टर सोबत भेटणार आहोत मुलांनो. पुन्हा आपण आज बघणार आहोत प्रकरण 7वीचं 10वं प्रकरण बँक आणि सरळ व्याज. तर बघा मुलांनो, आपल्याला बँक आणि सरळ व्याज याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर बघूया आपण इथे प्रस्तावनामध्ये आपण काय बघणार आहोत, की आपल्याला बँक काय आहे याच्या व्यवहाराबद्दल थोडक्यात माहिती आहे. तर आहे का मुलांनो तुम्हाला माहिती बँकबद्दल? बँक म्हणजे काय आहे मुलांनो? व्हेरी गुड. तर बँक म्हणजे काय आहे? एक अशी सरकारमान्य गव्हर्नमेंटची एक संस्था आहे आणि त्याच्यामध्ये काय करू शकतो आपण बँकेमध्ये? तुम्ही आपल्या आई-वडिलांच्या तोंडातून ऐकलं असेल की बँक म्हणजे काय होते किंवा बहुधा तुम्ही आपल्या वडिलांसोबत किंवा बहीण-भावांसोबत तुम्ही बँकमध्ये गेले सुद्धा असाल. तर बँकेमध्ये कशासाठी जातात? आपण काय करतो मुलांनो? व्हेरी गुड. तर बँकमध्ये आपण काय करतो? बँकमध्ये आपल्याला समजा काही पैसे सेव्ह करायचे आहेत, जमा करायचे आहेत, तर आपण ते पैसे जमा करायसाठी बँकेमध्ये जातो आपण. समजा आता घरी आपण समजा पैसे ठेवले, तर बघा मुलांनो, समजा घरी आपण पैसे ठेवले, तर त्याच्यामध्ये आपले एक तर पैसे चोरी जाण्याची पण एक भीती असते मुलांनो. पैसे सपोज चोरी झाली, तर आपला पैसा पण चोरी होऊ शकतो किंवा आपल्याला त्या रकमेवर काही व्याज वगैरे किंवा काही मिळतो का? समजा तुम्ही जितके पैसे सेव्ह करत आहात, तेवढेच पैसे ते आपल्याला मिळणार आहेत. काही त्या पैसे वाढतात का मुलांनो? नाही. म्हणून आपण काय करतो बँकमध्ये जातो आणि बँकमध्ये समजा आपण गेलं मुलांनो आणि बँकेमध्ये तुमचे आई-बाबा बघा पैसे डिपॉझिट करतात. तर पैसे आपण तिथे ठेवू शकतो. ठेवले तर आपण काय आहे, बँक ही एक असं सुरक्षित सरकारमान्य संस्था आहे. तर तिथे आपला पैसा कसा राहतो मुलांनो? सुरक्षित राहतो आपला पैसा आणि जे आपण जो पैसा तिथे बँकेमध्ये ठेवतो, तर त्याच्यावर आपल्याला काही कालांतराने त्याच्यावर व्याज सुद्धा मिळतो मुलांनो. आपण जितके जास्त पैसे ठेवले तर आणि अ, वेळ मीन्स काळानुसार, मुदतीनुसार आपण किती पैसा ठेवलेला आहे आणि किती वेळासाठी तो पैसा ठेवलेला आहे, किती काळासाठी तो पैसा ठेवलेला आहे, त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला काय मिळतं त्याच्यावर व्याज मिळते मुलांनो. समजा तुम्ही आता ₹10,000 ठेवले, तर आपण तुम्ही एक तर बघा रोजचे पण तिथे पैसे ॲड करू शकता किंवा मंथली किंवा बघा तुमच्या आई-बाबांची सॅलरी आहे, ती सॅलरी पण जी असेल, ती कुठे बँकमध्ये जाऊनच सेव्ह होतो आणि मग आपल्याला हवे तसे आपण पैसे तिथे काढू शकतो. आणि बघा त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे खाते सुद्धा असतात मुलांनो, वेगवेगळ्या फॅसिलिटीज असतात बँकच्या. आपण त्याचे वेगवेगळे फायदे घेऊ शकतो. जसं त्याच्यामध्ये बघा करंट अकाउंट असतो, पुन्हा सेव्हिंग अकाउंट पण असतो. आपण तिथे पैसा सेव्ह करू शकतो आपला आणि पैसा आपला तो कसा असतो मुलांना तिथे अगदी सुरक्षित असतो. आजकाल बँकमध्ये बघा लॉकर्स सुद्धा निघालेले आहेत. कारण बघा घरी जे आहे आपण जे आपले ज्वेलरी असतो, गोल्ड ज्वेलरी किंवा सिल्वर ज्वेलरी किंवा जेही आपले मौल्यवान दागदागिने आहेत ते आपण घरी ठेवतो का नाही? कारण चोरीचे जे आहेत ते काय झालेलं आहे प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. म्हणून आपण बघा बँक आपल्याला एक लॉकर फॅसिलिटी सुद्धा देतो. त्याचा आपल्याला काही पैसे पे करावे लागतात इयरली. त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला एक गव्हर्नमेंट जो बँक आहे तो काय देतो? लॉकर देतो आणि त्या लॉकरमध्ये आपला पैसा कसा राहतो मुलांनो? जे दागिने आहेत ते कसे असतात? सुरक्षित राहतात आणि मग आपल्याला हवे तेव्हा आपण ते दागिने काढू शकतो आणि पुन्हा नेऊन बँकमध्ये ते दागिने ठेवू शकतो. तर बघा बँक म्हणजे किती युजफुल आहे आपल्यासाठी. प्रत्येक याच्यामध्ये बघा आपण पैसा सेव्ह करण्यासाठी पण किंवा दागिना असो, काही असो, म्हणजे हे बँक कसं आहे एक सुरक्षित आहे आपल्यासाठी. आपण तिथे मीन्स आपला विश्वास जो आहे तो बँकवर आहे. आपण बँकवर आरामात आपण बँकमध्ये पैसे ठेवू शकतो, ज्वेलरी ठेवू शकतो. परत आपल्याला समजा काही बँककडून लोन पाहिजेत, आपण लोन सुद्धा घेऊ शकतो. असे वेगवेगळे प्रकारच्या ज्या सुविधा आहेत त्या आपल्याला बँककडून मिळतात. परत आपण बघा आपला सपोज काही व्यक्ती रिटायर्ड होतात किंवा कोणाकडे एकदम एक सोबत जास्त अमाउंट आली, तर ती अमाउंट सुद्धा आपण बँकमध्ये जाऊन एखाद्या फिक्स खात्यामध्ये एफ-डीमध्ये फिक्स डिपॉझिटमध्ये ती रक्कम आपण ठेवू शकतो काही काळासाठी आणि त्याच्यावर सुद्धा बघा आपल्याला ती मुद्दल तर मिळते मुलांनो लास्टमध्ये, पण त्याच्यासोबत इंटरेस्ट मिळतो, त्याचा व्याज सुद्धा आपल्याला मिळतो. तर बघा एवढी थोडक्यात तुम्हाला बँकबद्दल तर माहिती असेलच मुलांनो. आता आपल्याला ह्या पाठामध्ये काय शिकायचं आहे ते आपण बघूया. इथे आपल्याला बँकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खाते शिकायचे आहेत. जसे बघा खाते आता आहेत बँकमध्ये सेव्हिंग अकाउंट आहेत, करंट अकाउंट आहे म्हणजे बचत खाते, चालू खाते, पुन्हा आवर्ती ठेव खाते आहे आणि फिक्स डिपॉझिट सुद्धा अशा प्रकारचे वेगवेगळे खाते आहेत आणि त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला वेगवेगळ्या फॅसिलिटीज मिळतात मुलांनो. बँकमध्ये गेल्यावर आपल्याला ती सगळी माहिती मिळते.
पुन्हा बघा मुलांनो, सरळ व्याज काय आहे याचा सुद्धा आपण अभ्यास ह्या प्रकरणामध्ये करणार आहोत. स्पष्टीकरणामध्ये बघा, बँक हे काय आहे याच्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती आहे. आता आपण डिटेलमध्ये बघूया, त्याचे अकाउंट्स बघूया आणि त्याचे वेगळे खाते जे आहेत ते बघूया आणि सरळ व्याज काय असतो हे आपण इथे बघूया. तर बघा, बँक हे पैशाचे व्यवहार करणारी कशी आहे, सरकार मान्य संस्था आहे. बँक कशी आहे मुलांनो, ही सरकार मान्य संस्था आहे. जे बँकेमध्ये कसं आहे, ही बँक ही सरकारी संस्था आहे. तर काही काही बँक कशी असतात मुलांनो, प्रायव्हेट सुद्धा असतात, त्याला आपण काय म्हणतो, खाजगी बँक. तर काही बँक कशी असतात, प्रायव्हेट असतात, खाजगी असतात आणि काही बँक हे सरकारी असतात. त्या सरकारी बँकला काय असतो, सरकारची परमिशन असते, ग्रँट असते आणि ते त्याच्यानुसार ते बँक खोलतात. आणि बँकमध्ये आपला पैसा कसा असतो मुलांनो, सुरक्षित असतो. आपला जो ट्रस्ट असतो, विश्वास असतो, तो बँकेवर असतो मुलांनो. आणि बघा, बँकेचा काय फायदा आहे, मुळे काय होते, पैशाचे जे नियोजन आहे, पैसा आपण कसा सेव्ह करायचा आणि पैसा कसा सुरक्षित ठेवायचा, याचे जे नियोजन, अर्थनियोजन करणे सोपे जाते. म्हणजे बघा, जसं आता आपल्याकडे तुमच्या बाबांची सॅलरी येत असेल तर बघा, ती सॅलरी काय होते, अकाउंटमध्ये सेव्ह होते. आणि मग आपल्याला समजा मग जे दैनंदिन आपले खर्च आहेत, त्या खर्चासाठी मग आपण काय करतो, डे बाय डे जसा आपल्याला पैसा पाहिजे तसा आपण तो पैसा काढत असतो. जसं आता आपल्याला इलेक्ट्रिकचं बिल भरायचं आहे, पाण्याचं बिल भरायचं आहे, आपल्याला तुमची फीस भरायची आहे तुमच्या बाबांना, किंवा अजून भाजीपाल्यासाठी पैसे पाहिजेत, किंवा एखाद्या कोणत्या मेडिकल इमर्जन्सी आली, अशा वेगळ्या कामासाठी जेव्हा आपल्याला पैसे लागतात, तर त्याचं कसं असते मुलांना, आपण बँकेतून आपल्याला हवे तेव्हा आपण ते थोड्या प्रमाणात आपले पैसे काढू शकतो आणि त्याची नोंद सुद्धा बँकेमध्ये असते. म्हणजे आपल्याला समजते की किती पैसा जो आहे तो आपला खर्च झालेला आहे. म्हणून बँकमध्ये काय असते, आपला पैसा सेव्हही असतो. आणि समजा जेव्हा आपल्यावर एखादी संकट आलं किंवा एखादी इमर्जन्सी कंडिशन आली, समजा मेडिकल इमर्जन्सी आहे, कधी कोणाचा ऍक्सिडेंट झाला किंवा काही ऑपरेशन्स आहे, अशा आता एकदम आपल्याला अचानक समजा आपल्याला भरपूर पैसे लागत आहेत, किंवा तर आपण ते एकदम पैसे आणू शकतो का, जवळ असले, घरी असले तर ते कसे खर्च होतात. पण बँकमध्ये कसं असते, आपला पैसा सेव्ह राहतो मुलांनो, सुरक्षित राहतो. आणि आपल्याला जेव्हा समजा काही इमर्जन्सी आली किंवा कोणतं लग्न कार्य आलं किंवा कोणाला काही मदत करायची वेळ आली, तर आपण बँकेतून ते काढू शकतो. म्हणून बँकेमुळे काय होते, पैशाचे जे नियोजन आहे, म्हणजेच अर्थनियोजन करणं काय होते, आपल्याला इझी होते, सोपं होते. बँकेमध्ये रोख रकमेचा भरणा करणे. तर बँकेमध्ये बघा, रोख रकमेचा भरणा करणे किंवा रोख रक्कम काढणे. तर बघा, आपल्याला कोणत्याही व्यवहारासाठी आपल्याला पैसा पाहिजे, तर आपण तो बँकेतून हवा तेव्हा आपण काढू शकतो. आणि समजा आपल्याकडे पैसे आले तर आपण ते बँकेमध्ये काय करू शकतो, डिपॉझिट सुद्धा करू शकतो, काढू पण शकतो, टाकू पण शकतो. तसे वेगवेगळे व्यवहार जे आहेत ते आपण बँकेमध्ये करू शकतो. आणि बँकमध्ये अजून ज्या भरपूर वेगवेगळ्या फॅसिलिटीज आहेत, त्याचा सुद्धा आपण काय म्हणतो मुलांना, त्याचा आपण काय करू शकतो, बेनिफिट आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर बघा, आपण हे सगळेच फायदे आपल्याला घ्यायचे आहेत, तर सगळ्यात आधी काय करावं लागेल आपल्याला, तर त्याच्यासाठी आपल्याला बँकेत जाऊन खाते उघडावे लागेल. कारण आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर त्या गोष्टीसाठी आपल्याला काय करावं लागते, प्रयत्न करावे लागते किंवा बघावं लागते. तसंच आता बँकेचे बेनिफिट आपल्याला पाहिजेत, त्याचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे, आपल्याला बँकमध्ये जाऊन काय करावं लागेल, तिथे सर्वप्रथम आपल्याला खाते उघडावे लागेल. आपलं जे अकाउंट आहे, अकाउंट म्हणजेच खाते आपल्याला तिथे जाऊन उघडावं लागेल, एक फॉर्म भरावा लागेल आणि आपल्याला हवे त्या बँकेमध्ये, ज्या बँकमध्ये हवं त्या बँकमध्ये आपण आपलं अकाउंट ओपन करू शकतो. त्याच्यानंतर बघा, बँकमध्ये विविध प्रकारची खाते असतात. म्हणजे बँकमध्ये जे खाते असतात, अकाउंट असतात मुलांनो, ते कसे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे असतात. एकच प्रकारचा खाता असतो का, नाही. एक करंट वाला असतो, करंट म्हणजे चालू खाते असते. परत एक काय असतो, बचत खाते असते, तिथे आपण पैसा आपला सेव्ह करतो. एक असतो आरडी आणि एक असतो एफडी. आरडी म्हणजे रिकरिंग डिपॉझिट अमाऊंट, आवर्ती ठेव, आणि एफडी म्हणजे फिक्स डिपॉझिट, तिथे फिक्स मध्ये पण आपण आपला पैसा ठेवू शकतो. तर आपण हे हळूहळू आता शिकूया मुलांनो, की खाते कोणत्या प्रकारचे वेगवेगळे खाते असतात. कारण बघा, तुम्हाला बँक बद्दल शॉर्ट मध्ये असं माहित असेल की बँकचा काय फायदा आहे. बँकेमध्ये आपण फक्त बघा, आता तुम्ही बघितलं असेल की आपण फक्त जाऊन पैसा तिथे ठेवू शकतो किंवा पैसा काढू शकतो. पण डिटेल जे आहे ते आता आपण बघणार आहोत मुलांनो. तर बघा मुलांनो, आपण आता चालू खाते बघूया. चालू खाते म्हणजे काय आहे मुलांनो, चालू खाते म्हणजे मुख्यतः व्यापाऱ्यांसाठी व रोज पैशाचे व्यवहार करणाऱ्यांसाठी चालू खात्याचा
खूप वापर होतो. तर बघा जे बिझनेसमॅन लोक आहेत, व्यापारी लोक आहेत, त्यांना बघा पैशांची जी गरज असते मुलांनो, ती कशी रेग्युलर बेसिसवर असते. कधी त्यांना काही सपोज ते बिझनेस करत आहेत, तर त्यांना कधी खूप अमाउंट अचानक लागते किंवा मीन्स त्यांचे रेग्युलर बेसिसवर त्यांचे पैशांचे जे व्यवहार आहेत, ट्रान्झॅक्शन्स आहेत ते सुरू असतात किंवा काही काही जे लोक आहेत त्यांना पण रोज पैशांची गरज लागते. तर ह्या सगळ्या लोकांना जेव्हा पैशाची गरज लागते, तर त्या लोकांसाठी कोणतं अकाउंट बेनिफिशियल आहे मुलांनो? चालू खाते म्हणजेच करंट खाते हे बेनिफिशियल आहे. तर इथे बघा आकृतीमध्ये मुलांना आपल्याला एटीएम मशीन दिसत आहे आणि एटीएम मशीनचा काय फायदा असतो तुम्हाला माहित आहे मुलांनो? तुम्ही गेले असाल एटीएम मशीनमध्ये मीन्स एटीएम कार्ड पण तुम्ही बघितला असेल आणि आपल्या बाबांसोबत वगैरे कधी तुम्ही गेले असेल पैसे काढायसाठी. व्हेरी गुड. ते एटीएम मध्ये काय असते, त्याचा लॉंग फॉर्म काय आहे सांगा बघा मुलांनो. व्हेरी गुड. त्याचं होते ऑटोमेटेड टेलर मशीन. म्हणजे इथे बघा काय असते, कार्ड असतं, ते कार्ड आपल्याला मशीनमध्ये टाकावं लागतं. मशीनमध्ये टाकल्यानंतर आपल्याला तिथे लँग्वेज सिलेक्ट करावी लागते. इथे स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं पिन कोड आपल्याला टाकावं लागते. मग सिलेक्ट ट्रान्झॅक्शन, कशा प्रकारचं ट्रान्झॅक्शन करायचं आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मग आपल्याला सिलेक्ट अकाउंट सिलेक्ट करायचं आहे, करंट मध्ये आहे की सेव्हिंग मध्ये आहे. आता आपण हे करंट खात्याबद्दल बघत आहोत मुलांनो. आणि मग जेवढी अमाऊंट आपल्याला विड्रॉ करायची आहे, काढायची आहे, तेवढी अमाऊंट इथे टाकायची आणि त्या मशीन मधून पैसे आपल्याला बाहेर निघतात. आणि पुन्हा इथून बघा स्लिप पण निघते, मिनी स्टेटमेंट इथून निघते की तुम्हाला अकाउंटमध्ये इतके पैसे काढलेले आहे आणि किती तुमच्या अकाउंटमध्ये आता पैसे आहेत. हे सगळं आपल्याला एटीएम मशीनद्वारे पैसे काढायच्या वेळेस आपल्याला दिसतं. पण त्याचा फायदा काय आहे मुलांनो? तर बघा, जसं आता आपल्याला कधी इमर्जन्सी आहे रात्रीच्या वेळेस, कारण बँकेचा काय असतो मुलांनो, एक ठराविक रेग्युलर टायमिंग असतो. सकाळी चालू झाला बँक 9 किंवा 10ला, तर ते बँक संध्याकाळी 5 पर्यंत क्लोज होऊन जाते, बंद होतो. त्याच्यानंतर समजा आपल्याला पैशांची गरज पडली तर आपण बँकमध्ये जाऊ शकतो का? नाही. मग अशा वेळेस काय मुलांनो, आपण कशाचा यूज करतो? एटीएमचा यूज करतो. आणि मग आपल्याला हवं त्यावेळेस आपण जाऊन एटीएम, कारण एटीएम मशीन जसं आहे ती कशी 24 आवर्स ओपन असते, तेव्हा आपण तिथे जाऊन पैसे काढू शकतो. नक्कीच मुलांना तुम्हाला चालू खात्यामध्ये आपण कोणासाठी असते ते कळलं असेल. आता बघा इथे यामध्ये खातेदार एक दिवसात कितीही वेळा देवघेव करू शकतो. बघा इथे काहीही निर्बंध नाही की तुम्ही इतक्यांदाच पैसे काढा अकाउंटमध्ये. इथे काय आहे, ज्या खातेदाराला जितक्यांदा पैसे काढायचे आहेत, कारण बिझनेससाठी बघा, बिझनेस किंवा रेग्युलर बेसिसवर ज्यांना पैसा लागतो, ते किती वेळेस त्यांना पैशाची गरज लागू शकते, तर ते खूपदा पैसे काढतात. तर म्हणून इथे त्यांच्यासाठी हे चालू खाते का बरं फायदेशीर आहे मुलांनो? कारण चालू खात्यामध्ये वेळेचं कामीन्स काही बंधन नाही. तुम्हाला हवं तितक्या वेळेस तुम्ही तिथून पैसे काढू शकता, पैशांची देवघेव करू शकता. म्हणून हे बिझनेसमॅन लोकांसाठी किंवा ज्यांना दैनंदिन जीवनात रोज पैशाची गरज असते त्यांच्यासाठी कामाचं आहे. त्याच्यानंतर बघा, बँक या खात्यासाठी पासबुक व मागणी केल्यास चेकबुक सुद्धा देतो. तर बघा मुलांना, तुम्ही पासबुक बघितलं असेल, पासबुक किंवा चेकबुक बघितली असेल, तुमच्या आईबाबांकडे असेल, तर बघा पासबुक आणि चेकबुक आपल्याला हवं, तर आपण जेव्हा अप्लिकेशन बँककडे दिलं, त्यांना रिक्वेस्ट केली, तर आपल्याला ते पासबुक किंवा चेकबुक आपल्याला अवेलेबल होते. तर पासबुक सुद्धा खूप महत्वाची आहे मुलांना. पासबुक कशी असते? पासबुक ही अशी बुक आहे की त्या बुक मध्ये आपण जितक्यांदाही बँकमध्ये जाऊन आपण पैसे विड्रॉ करतो किंवा काढतो, तर त्याची डिटेल जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्या पासबुक मध्ये सेव्ह असते मुलांनो. आणि जितक्यांदा आपण पैसे काढायला गेलं किंवा टाकलं, तर आपण तिथे त्याच्यामध्ये आपली पासबुक मध्ये एंट्री सुद्धा आपण करून घेतो. तर तिथे आपली पूर्ण एंट्री असते. म्हणजे आपल्याला बघा, सपोज लाखोचा व्यवहार आपल्या याच्यात होत आहे किंवा आपल्याला आठवत नाहीये की मी कोणाला किती पैसे दिले, किती पैसे काढले, तर आपण पासबुक बघितली, तर पासबुकमध्ये कसं असते मुलांनो, बरोबर आपलं चेक नंबर सहित तुम्ही चेकद्वारे केलेला आहे, कॅश केलेला आहे, किती पैसे विड्रॉ केले आहेत, किती पैसे काढलेले आहेत, कोणत्या तारखेला काढलेले आहेत आणि आता किती पैसा शिल्लक आहे, हे सगळं आपल्याला पासबुकमध्ये दिसते मुलांना. म्हणून पासबुक हे काय असते, खूप आवश्यक असते. म्हणून प्रत्येक खातेदार काय करतो, पासबुक आपल्याकडे घेतोच. आणि हवं असेल तर आपण चेकबुक सुद्धा घेतो. तर चेकबुक सुद्धा खूप आवश्यक आहे मुलांनो, कारण चेकबुकचं काय वापर होते, जसं आता खूपदा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स आपल्याला करायचे नाही आहेत, जेव्हा ऑनलाईन फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे, तर आपण काय करू शकतो, चेकद्वारे, समजा कोणाला रक्कम द्यायची आहे तर आपण काय करतो, चेकद्वारे देऊ शकतो मुलांनो.
आणि खूपदा समजा आपल्याकडे वेळ नसतो तर आपण बँकेत सुद्धा जाऊ शकत नाही, तेव्हा सुद्धा आपण चेकचा वापर करू शकतो. कॅश देण्यापेक्षा आपण कधीही जो व्यवहार करतो तो चेकद्वारे करायचा, म्हणजे त्याचं एक प्रूफ असते आपल्याकडे बँकेमध्ये, त्याची नोंद असते आणि ते आपल्या सेफ्टी साईडसाठी खूप चांगलं आहे मुलांनो. अशा प्रकारे चेकबुकचा सुद्धा आपल्याला वेगवेगळा फायदा होते मुलांनो. म्हणून प्रत्येक खातेदार काय करतो, पासबुक आपल्याकडे ठेवतोच आणि समजा तुम्हाला हवं असेल तर चेकबुक सुद्धा आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर बघूया मुलांनो, या प्रकारच्या खात्यावर बँक व्याज देत नाही. तर व्याज म्हणजे काय आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे मुलांनो. व्याज म्हणजे काय आहे, इंटरेस्ट. आपण जो पैसा काही बँकमध्ये ठेवतो, तर काही पैसा आपण बँकमध्ये काही वेळासाठी ठेवतो आणि मग काही दिवसानंतर किंवा काही सपोज आपण फिक्स्ड मध्ये ठेवले तर काही वर्षाचं असतं, आरडी असेल तर आपण मंथली तिथे पैसा आपण टाकत असतो. तर जेव्हा आपण बँकेकडे तो पैसा ठेवतो तर घरी आपल्याला व्याज मिळते का नाही, पण बँक काय करतो, आपल्याला त्याच्यावर व्याज देतो. पण हे बचत खात्यामध्ये होते, बाकीच्या खात्यामध्ये होते, परंतु चालू खाता समजा तुमचा असेल, करंट अकाउंट असेल, तर बँक त्याच्यावर व्याज देणार नाही, कारण तुमचा पैसा तिथे सेवच नाही राहत ना मुलांनो. कारण हवं तेव्हा तुम्ही तो पैसा काढतो, कारण तुम्हाला पैशाची देणघेण करण्यासाठी चालू खात्यामध्ये काही बंधन आहे का? नाही. तुम्हाला हवं तितक्या वेळेस तुम्ही पैशाची देवाणघेवाण देणघेण जे आहे ते चालू खात्यामध्ये जो खातेदार आहे तो करू शकतो. म्हणून आपल्याला चालू खात्यामध्ये व्याज मिळत नाही. म्हणून या प्रकारच्या खात्यावर आपल्याला काहीच व्याज मिळत नाही. आता बघा, चेकच्या सहाय्याने बँकेत पैसे भरता येतात किंवा बँकेतून पैसे काढता सुद्धा येतात. बघा, तुम्ही समजा बँकेमध्ये कधी गेले असेल तर बघा अशा प्रकारची काय असते, चेकबुक असते मुलांनो. आणि चेकवर मग इथे आपलं सगळं चेक नंबर वगैरे सगळं टाकायचं, तिथे अकाउंट नंबर वगैरे, आणि किती पैशाचं चेक आपण समोरच्या व्यक्तीला देत आहोत किंवा बँकमध्ये टाकत आहोत, डिपॉझिट करत आहोत, त्याची अमाऊंट लिहायची. आणि त्याच्याद्वारे आपण काय करू शकतो, बँकेतून आपण पैसे काय करू शकतो, विड्रॉ सुद्धा करू शकतो किंवा आपण पैसे डिपॉझिट सुद्धा करू शकतो. किंवा चेकबुकनी समजा कोणाला पैसे द्यायचे आहेत तर चेकबुकच्या द्वारे आपण पैसे सुद्धा देऊ शकतो. पण एवढं लक्षात ठेवायचं मुलांना, आपण समोरच्या व्यक्तीला जेव्हा आपण चेक देत आहोत तर आपल्या अकाउंटमध्ये तेवढी अमाऊंट असायला हवी. समजा अकाउंट तेवढी नसेल तर काय होतो, चेक बाउन्स होतो, आणि चेक बाउन्स झाला तर आपल्याला बँकद्वारे आपल्यावर फाईन बसवलं जाते मुलांनो, फाईन होते आपल्याला. म्हणून आपल्याला समजा समोरच्या व्यक्तीला चेक द्यायचा आहे, सपोज तुम्हाला आता 20,000चे चेक द्यायचा आहे, तर तुमच्या अकाउंटमध्ये तेवढा पैसा अवेलेबल आहे की नाही तो चेक करायचा. आणि समजा तुमच्या बँकमध्ये तेवढा सफिशियंट बॅलन्स नाही आहे तर तो तुमचा व्यवहार होऊ शकत नाही. तुमचा जो चेक आहे तो काय होईल, बाउन्स होईल. आणि बाउन्स झाल्यामुळे बँक याच्यानुसार आपल्यावर काय करतं, चेक बाउन्स झाल्यावर आपल्यावर फाईन ठेवतात मुलांनो. चेकच्या सहाय्याने बँकेत पैसे भरता येतात किंवा बँकेतून पैसे काढता सुद्धा येतात. बघितलं मुलांनो, आपण चेकच्या सहाय्याने आपण काय केलेलं आहे, बँकेमधून पैसे भरता पण येतात आणि बँकेतून पैसे आपल्याला काढता सुद्धा येतात. बघा, तुम्ही बँकमध्ये समजा गेलं असेल तर अशा प्रकारची जी विंडो असते, त्या विंडोच्या ह्या साईडला कोण बसलं राहते मुलांनो, कॅशियर. आपण ते काय करतात, इथून पैसे दिल्याच्या नंतर ते कॅश घेतात. तर अशा प्रकारची विंडो तुम्ही बँकमध्ये बघितली असेल मुलांनो. तर चेकच्या सहाय्याने बँकेत पैसे सुद्धा भरता येतात किंवा बँकेतून पैसे आपल्याला काढता सुद्धा येतात. काढायचे आहेत आपण चेकवर काय करायची, समजा तुम्हाला 10,000 काढायचे असेल तर चेकवर आपण आपलं अमाऊंट लिहायचं, 10,000 काढायचं, अकाउंट नंबर लिहायचं, आपली साईन करायची, आणि तुम्ही बँकमध्ये गेल्यावर तुम्ही समजा तो चेक दिला तर कॅशियर काय करेल, तुम्हाला त्याच्यात पैसे मिळतील. अशा प्रकारे आपण बघितलं आहे मुलांनो की चालू खाता म्हणजे काय असतं, त्याचे फायदे काय आहेत आणि त्याचे नुकसान काय आहेत. जो चालू खाते आहे त्याच्यामध्ये काय आहे, चालू खात्यामध्ये चालू खाते जो आहे, तर हा अकाउंट जो आहे चालू खात्याचा म्हणजे त्याला करंट अकाउंट म्हणतो. हा कोणासाठी, बिझनेसमॅन लोकांसाठी बेनिफिशियल आहे किंवा दैनंदिन लाईफमध्ये ज्यांना काय आहे पैशांची गरज आहे त्यांच्यासाठी तो चालू खाते आवश्यक आहे. परंतु चालू खात्यांवर आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे, मीन्स व्याज जो आहे, जो व्याज आहे, जो इंटरेस्ट आहे तो मिळत नाही. ही बाब चालू खात्यामध्ये आहे. आणि चालू खात्यामधला फायदा काय आहे, आपल्याला हवं तितक्या वेळेस आपण पैशांची देवाणघेवाण करू शकतो, तितक्यांदा पैसे आपण काढू शकतो किंवा टाकू सुद्धा शकतो. तर आता आपण बघणार आहोत मुलांनो बचत खाते. बचत खात्यालाच आपण काय म्हणतो मुलांनो, सेव्हिंग अकाउंट. सेव्हिंग अकाउंट म्हणजे सेव्ह करणं म्हणजे काय होतं मुलांनो,
बचत करणं. तर बघा, खातेदाराला ठराविक रक्कम बँकेत जमा करून बचत खाते उघडता येते. तर खातेदाराला काय आहे, काही एक अमाऊंट डिपॉझिट करावं लागते आणि तेवढी अमाऊंट डिपॉझिट करून मग आपण एक रक्कम असते, ठराविक रक्कम काही ठिकाणी असते, की कोणत्या-कोणत्या बँकेमध्ये असते, ₹500 टाकून तुम्ही अकाउंट खोलू शकता आणि काही-काही बँकेमध्ये अशी अट नसते. पण इथे बघा, खातेदाराला ठराविक बँकेमध्ये एक ठराविक रक्कम खातेदाराला काय? तर आता आपण बचत खाते बघणार आहोत मुलांनो आणि बचत खात्यामध्ये बघा, बचत खाता म्हणजेच काय होते मुलांनो? सेव्हिंग करणं. सेव्ह करणं म्हणजेच बचत करणं. तर इथे बचत खात्यामध्ये काय असते मुलांनो? खातेदाराला समजा खाता खोलायचा आहे, तर एक ठराविक अमाउंट बँकेमध्ये टाकून डिपॉझिट करून आपल्याला खातेदाराला काय? खातं खोलता येते मुलांनो. बघा, खातेदाराला ठराविक रक्कम बँकेमध्ये जमा करून त्यांना बचत खाते ओपन करता येते. तर बघा, अशी हळूहळू स्टेप वाईज बचत करू शकतो. कारण बघा, आता आपल्याकडे एकदम पैसे नाहीयेत. समजा एकदम आपल्याजवळ खूप पैसा आहे, आपण तो काय करूया, एक समोर शिकूया, त्याच्यानुसार तुम्हाला समजेल. समजा खूप पैसा आहे, समजा तुमच्याजवळ लाखो रुपये आहेत, तर तुम्ही काय कराल, डायरेक्टली फिक्स मध्ये पण टाकू शकता. पण तुम्हाला बचत खात्यामध्ये आपण काय करतो, थोडं रक्कम आपण इथे सेव्ह करत असतो. तर बघा, थोडी रक्कम करत शेवटी बघा, ही जी भरणी आपल्याला दाखवलेलं आहे, जार जे आहे ते काय आहे, भरलेलं आहे. तर अशाच प्रकारे मुलांना बचत करून करून आपली जी काही वेळा दिवसानंतर मग काय असते, आपल्याला त्याच्यावर व्याज मिळतो. बँक काय देतो मुलांनो? व्याज देतो. पण त्याच्यासाठी आपल्याला पहिले बचत खातं एक ठराविक अमाउंट बँकेमध्ये टाकून ओपन करावं लागते आणि या खात्यावर रोजच्या शिल्लकेच्या आधारे बँक काही व्याज देते. तुमच्या या खात्यावर काय आहे मुलांना, रोज तुमची किती पैसे जमा होत आहे त्याच्या आधारावर तो व्याज आपल्याला देतात. परंतु जसं करंट अकाउंटमध्ये, जसं आपण आता करंट अकाउंटमध्ये चालू खात्यामध्ये काय बघितलं तर मुलांना, तिथे काही निर्बंध नसतात. आपल्याला हवं तितक्या वेळेस आपण पैशांचे देवाणघेवाण करू शकतो. परंतु बचत खात्यामध्ये काय असतं, एक तर पहिले आपल्याला बचत खातं खोलावं लागते, काही एक ठराविक अमाऊंट टाकून. त्याच्यानंतर बचत खात्यामध्ये आपल्याला व्याज त्याच्यावर मिळतो, पण तुम्ही किती बचत करत आहात, किती पैसा ऍड करत आहात, त्या अमाऊंटच्या नुसार व्याजदर ठरवलं जाते. आणि पुन्हा अनेकदा ठराविक काळामध्ये काय होते, कितीही वेळेस आपण पैसे काढू शकत नाही, त्याच्यावर निर्बंध आहे, आपल्याला लिमिटेशन्स आहेत मुलांनो. पण चालू खात्यामध्ये काय आहे, व्याज मिळत नाही, म्हणून तिथे आपण कितीदाही पैसे काढू शकतो. पण बचत खात्यामध्ये आपण ठेवलेल्या रकमेनुसार आपल्याला इथे काय होते, व्याज मिळते. म्हणून इथे आपण ठराविक वेळेसच आपण तितकाच वेळ काय करू शकतो, पैशाचे देवाणघेवाण करू शकतो. कितीही वेळ पैसे काढता येत नाही. आणि या खात्यासाठी बँक पासबुक आणि मागणीनुसार चेकबुक सुद्धा देतं. आता मी तुम्हाला आताच जेव्हा काय म्हणतात मुलांना, याच्याच आधी आपण बघा, जेव्हा करंट अकाउंट बघितलं, चालू खाते, तेव्हाच तुम्हाला मी सांगितलं आहे की पासबुक म्हणजे काय होते, चेकबुक म्हणजे काय होते, त्याचा वापर आपण कशा प्रकारे करतो. नक्की तुम्हाला हे समजलं असेल. आता आपण समोरचं खातं बघूया, आवर्ती ठेव खाते. यालाच आपण आरडी म्हणतो. बघा, तुम्ही ऐकलं असेल आरडी. जसं आता छोट्या छोट्या दुकानामध्ये म्हणा, खूप जण आरडीचं अमाऊंट आरडी खोलतात, किंवा तुमच्याही आई बाबांनी खोललं असेल तर ते आरडी वाले काय करतात, कोणी मंथली टाकते, कोणी डेली बेसिसवर पण आरडी टाकतात. म्हणजे डेली ते एवढे पैसे भरूया, मुदत ठरवतात. आणि कोणी काय करतं, वर्षभरासाठी आरडी टाकतं मुलांना. आणि मग वर्षभरासाठी आरडी टाकली तर मंथली ते तेवढे पैसे आपल्याला, एक अमाऊंट जी आहे तो खातेदार ठरवतो मुलांना, की किती पैसे आपल्याला त्या अकाउंटमध्ये ऍड करायचे आहेत. आणि 1 वर्षासाठी समजा तुम्ही समजा 10,000 रुपयाची तुम्ही आरडी मंथली ओपन केली आहे आणि त्याची लिमिट सुद्धा खातेदारच ठरवतो. मग आपण ठरवलं समजा की आपल्याला 1 वर्षासाठी भरायचं आहे, आपण 1 वर्षपर्यंत आपल्याला मंथली 10,000 10,000 10,000 असे भरावे लागेल. आणि 1 वर्ष झाल्यानंतर आपल्याला काय आहे, मुद्दल तर मिळेल मुलांनो, पण त्याच्यावर बचत खात्यापेक्षा जास्त आपल्याला काय मिळतं, व्याज मिळतं. तर बघा, आवर्ती ठेव खाते म्हणजेच याला रिकरिंग डिपॉझिट अकाउंट म्हणतो आणि या खात्यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करतात. तर आता आपण बघणार आहोत मुलांनो, आवर्ती ठेव खाते. तर आवर्ती ठेव खाते यालाच आपण काय म्हणतो, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट, म्हणजे त्याला आरडी म्हणतो. तर याच्यामध्ये काय आहे मुलांनो, बघूया आपण. इथे काय आहे, आपण जो पैसा आहे तो आपण कसा सेव्ह करूया हे आपण इथे आपल्याला बघणार आहोत. परत त्याचे काय बेनिफिट आहेत आरडीचे,
आरडी हा शब्द तुम्ही ऐकला असेल मुलांनो, कधी आपल्या आई वडिलांच्या तोंडातून किंवा शेजाऱ्यांच्या तोंडातून ऐकलं असेल की आरडी म्हणजे काय होते. तर आरडी म्हणजे काय आहे, आरडीला आपण म्हणतो आवर्ती ठेव खाते किंवा त्याला रिकरिंग डिपॉझिट अकाउंट म्हणतो. तर याच्यामध्ये काय असते मुलांनो, खातेदाराला जेव्हा खातं आहे खोलायचं आहे तर या खात्यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करावी लागते. तर आपल्याला ठरवून घ्यावं लागते मुलांनो की मंथली आपण किती पैसा याच्यामध्ये ऍड करणार आहोत. ते आपल्यावरच असते मुलांनो की आपण मंथली पैसा तिथे ऍड करायचा आहे आणि किती ऍड करायचा आहे हे आपण स्वतः ठरवतो. म्हणजे जो खातेदार आहे तो ठरवतो. समजा बघा उदाहरणार्थ बघूया, तुम्हाला आता 10,000ची आरडी तुम्हाला खोलायची आहे. तर बघा तुम्हाला किती रुपयांची आरडी खोलायची आहे ती रक्कम सुद्धा खातेदारच ठरवतो. म्हणजे आपण सपोज खातेदार आहोत, आपणच ठरवूया. पुन्हा त्याला किती मुदतीसाठी आपल्याला ठेवायचं आहे, त्या आरडीचा किती वेळ ठेवायचा आहे हे सुद्धा आपणच ठरवतो मुलांनो. जसं समजा 10,000 रुपयाची आरडी आपण काढली आहे. तर 10,000 रुपयाची जेव्हा आपण आरडी काढतो मुलांनो, तर आपण काय करतो, 10,000 रुपयाची आरडी काढायची आहे आणि आपण समजा ती आरडी 1 वर्षासाठी काढली आहे, 1 इयरसाठी काढली आहे, 1 वर्षासाठी काढलेली आहे. तर आपल्याला 1 वर्षापर्यंत किती मंथली भरावं लागेल बघा मुलांनो. मंथली आपल्याला 10,000 रुपये पर मंथ आपल्याला भरावं लागेल 1 वर्ष होईपर्यंत. कारण आपण मुदत किती घेतलाय, किती कालावधी घेतलाय त्याचा, 1 वर्ष. तर 1 वर्षापर्यंत आपल्याला तेवढी रक्कम भरावी लागेल मुलांनो. आणि मग 1 वर्ष झाल्यानंतर आपला जो भरलेला पैसा आहे ती मुद्दल तर आपल्याला मिळेल, पण त्याच्यासोबत त्याच्यावर काय मिळणार आहे मुलांनो, व्याज मिळणार आहे. आणि जे व्याज आपल्याला मिळणार आहे ते काय आहे, त्या बचतीपेक्षा जास्त व्याज मिळतं आपल्याला. तर बघूया, या खात्यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम आपल्याला इथे खातेदाराला जमा करावं लागते. रक्कम जी आहे तो खातेदार स्वतः ठरवतो मुलांनो. ती किती असावी हे बँक खातेदार ठरवतात. बघा ती अमाऊंट किती असेल ते सुद्धा आपण ठरवतो आणि त्याचा जो पिरियड आहे ते पिरियड आपल्याला चूज करावं लागते. 1 वर्षासाठी आहे पाहिजे की 1.25 वर्षासाठी पाहिजे, 2 वर्षासाठी आरडी पाहिजे, 5 वर्षासाठी आरडी पाहिजे, 4 वर्षासाठी आरडी पाहिजे. हा जो ड्युरेशन आहे, हा कालावधी आहे, तो आपण तिथून चूज करून ठरवू शकतो. पण जी रक्कम आहे मुलांनो, ती रक्कम आपण खातेदार स्वतः ठरवतो. आणि या प्रकारच्या ठेवीवर बँक काय करते मुलांनो, इथे आरडीवर आपल्याला व्याज देतो. पण ते व्याज कसं असते मुलांनो, बचत खात्यामध्ये जे व्याज मिळते त्या बचत खात्याच्या व्याजापेक्षा, बचतीपेक्षा, सेव्ह केल्यापेक्षा आपलं इथे जास्त असते. बघा हे व्याज बचत खात्यापेक्षा जास्त असते. अशा खात्यामुळे खातेदारांचे सक्तीची बचत होते. बघा मग याच्यामध्ये काय होते, आपला पैसा जास्त सेव्ह होते. कारण बघा इथे आपण जी मंथली आपण पैसे सेव्ह करतो मुलांनो, तर मंथली आपले बरोबर आपण 1 वर्षासाठी काढली तर बरोबर 1 वर्ष आपला तेवढा पैसा सेव्ह होतो, तेवढी रक्कम जी आहे ती सेव्ह होतो. आणि लास्ट मध्ये त्याचं मुद्दल सुद्धा मिळते आणि मुद्दलासोबत काय होते मुलांनो, त्याचा व्याज सुद्धा मिळतो. म्हणजे आरडी समजा काढलं तर किंवा आवर्ती ठेव खाते, तर अशा प्रकारच्या खात्यामुळे काय होते, खातेदाराची म्हणजे जसं आता आपण खातेदार आहोत, आपली काय होईल, सक्तीची सेव्हिंग होते, सक्तीची बचत होते. कारण जसं रेग्युलर याच्यावर राहिलं, चालू खात्यात समजा राहिलं, तर आपण काय करतो मुलांनो, त्याच्यात पाहिजे तेवढे पैसे टाकतो, हवं तेव्हा काढतो, त्याच्यावर व्याज सुद्धा मिळत नाही. पण याच्यामध्ये काय आहे, आपण एक लिमिट राहते, तितका वेळ आपण तो पैसा, तेवढ्या कालावधीपर्यंत तो पैसा आपण सेव्ह करतो आणि लास्ट मध्ये ते मुद्दल सुद्धा मिळते आणि त्याच्यासोबतच आपल्याला व्याज सुद्धा मिळते. म्हणून ह्या खात्यामुळे खातेदाराची सक्तीची बचत होते.